नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे, तो माझ्यासोबत घडलेला एक खराखुरा अनुभव आहे. त्यावेळी मी सांगलीमध्ये राहिलो होतो आणि कामाला पण सांगलीमध्येच होतो. आणि त्या दिवशी अचानकच माझ्या एका शाळेतल्या मित्राचा मला फोन आला. त्याचं नाव समीर. आज बऱ्याच दिवसांनी समीरचा फोन आलेला होता. आता जुना शाळेतला मित्र म्हणल्यानंतर आमच्या बऱ्याचशा गप्पा रंगल्या आणि बऱ्याच वेळ गप्पा झाल्यानंतर पुन्हा समीरने मला सांगितलं की येत्या रविवारी त्याची एंगेजमेंट आहे आणि त्यासाठी त्याने आवर्जून मला शनिवारी रात्रीच बोलावलं होतं. खरं तर मला शनिवारी रात्री जायला जमणार नव्हतं, पण समीरने खूपच आग्रह केल्यानंतर मी आता त्याला जास्त विरोध करू शकत नव्हतो आणि मी त्याला सांगितलं की शनिवारी रात्री मी नक्की येईन. आणि बघता बघता शनिवार कसा आला ते मला कळलंच नाही. शनिवारी माझा हाफ डे होता. मी दुपारी 2 वाजताच घरी परत आलेलो होतो. माझी ऑफिसमधली छोटी छोटी कामं पूर्ण करून माझी सगळी तयारी करून बाहेर पडायला मला जवळजवळ 6:30 वाजले. आता समीरचं गाव म्हणजे गगनबावडा. कोल्हापूरपासून जवळजवळ 2.5-3 तासाचा रस्ता होता. म्हणजे मला सांगलीतून कोल्हापूर आणि कोल्हापुरातून गगनबावडा असा जवळजवळ 4-5 तासांचा प्रवास करावा लागणार होता. घरातून बाहेर पडायलाच मला 6:30 वाजले होते. म्हणजे मला गगनबावड्याला पोचायला जवळजवळ रात्रीचे 12 तरी वाजणारच होते याचा मला अंदाज होता. पप्पांनी मला सांगलीच्या स्टँडवर सोडलं. सांगलीतून मला लगेचच कोल्हापूरची गाडी मिळाली आणि जवळजवळ 8 वाजता मी कोल्हापूरमध्ये पोचलो. कोल्हापूरमधून मला दुसरी गाडी पकडावी लागणार होती. मी ST स्टँडवरच्या चौकशी कक्षाजवळ जाऊन गगनबावड्याला जाणारी गाडी कुठं लागते याची चौकशी केली आणि पुन्हा त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन उभा राहिलो. चौकशी दरम्यान मला साहेबांनी सांगितलं होतं की 8:30 वाजता गगनबावड्याला जाणारी गाडी येईल आणि बरोबर 8:30ला 5 मिनटं कमी असतानाच गगनबावड्याला जाणारी गाडी स्टँडवर येऊन उभी राहिली. तसं मी लगबगीनं उठलो आणि गाडीमध्ये चढलो. मला वाटत होतं की कदाचित गाडीमध्ये गर्दी असेल, पण मी जसं गाडीत चढून मागच्या बाजूला बघितलं तसं मी सुटकेचा निश्वास सोडला. कारण गाडीमध्ये जास्तीत जास्त 15-20 पॅसेंजर असतील. तसं कंडक्टरने उतरताना सांगितलं होतं. गाडी 10 मिनटं थांबेल, त्यामुळं गाडीतले बरेचसे प्रवासी खाली उतरलेले होते. तसं आता मी गाडीच्या मधोमध असणाऱ्या एका मोकळ्या सीटवर जाऊन बसलो. 10च मिनटामध्ये कंडक्टर पुन्हा गाडीमध्ये आला. तसं कंडक्टरनी डबल बेल मारली आणि गाडी कोल्हापूरच्या स्टँडमधून बाहेर पडली. मी घड्याळात बघितलं तर बरोबर 8:30 वाजलेले होते. कंडक्टर आता तिकीट काढण्यासाठी गाडीमधून फिरायला लागला आणि जसं तो माझ्याजवळ तिकीट काढण्यासाठी आला तसं मी गगनबावड्याचं एक तिकीट काढलं आणि मी कंडक्टरला विचारलं, कंडक्टर साहेब, साधारण किती वेळ लागेल मला गगनबावड्याला पोचायला? तसं कंडक्टर म्हणाला, आपल्याला साधारण 2.5 तास लागेल, पण गगनबावड्याच्या अलीकडं गाडी जेवणासाठी थांबणार, तिथं एक अर्धा तास थांबावं लागेल, त्यामुळं साधारण तुम्हाला 3 तास लागतील. तसं मला थोडंसं हायसं वाटलं. खरं तर सांगली कोल्हापूर या भागामध्ये मी बऱ्याच वेळा रात्री फिरलेलो होतो, पण कोल्हापूर सोडून पलीकडच्या बाजूला एवढ्या रात्री प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ होती. समीरचा अधूनमधून मला सारखा फोन यायचा. माझे दुसरे पण मित्र आता समीरच्या घरी येऊन पोचलेले होते. ते सगळेजण मला फोन करून लवकर ये असं सांगत होते. तसं मला पण वाटायला लागलं होतं की कधी एकदा मी समीरच्या घरी पोचतोय, कारण जुन्या सगळ्या मित्रांना भेटायची उत्सुकता माझ्या मनामध्ये सुद्धा दाटून राहिलेली होती. आत्ता जवळजवळ 3 तासाचा प्रवास होता. एवढा वेळ मी बसून तरी काय करणार होतो आणि दिवसभर कामावर गेल्यामुळं मला थकवा पण आलेला होता आणि मी आता खिडकीला डोकं टेकवून खिडकीतून बाहेर बघायला लागलो. जवळजवळ अर्ध्या तासात गाडी कोल्हापुरातून पूर्णपणे बाहेर पडली आणि गाडीनं चांगलाच वेग घेतला. तसं खिडकीच्या बाहेरचं थंडगार वारं गाडीमध्ये यायला लागलं.
आणि त्या थंडगार वाऱ्याच्या झोतामुळं माझे डोळे आपोआप झाकायला लागले. गाडीतले पण बरेचसे प्रवासी आता झोपायला लागलेले होते. त्यामुळं कंडक्टरने एक बेल मारली आणि गाडीतली लाईट बंद झाली. खड्ड्यातून गाडीला हादरा बसला की माझी झोप मोड व्हायची आणि मी क्षणभरच बाहेर बघायचो. त्यावेळी बाहेर मला फक्त दाट मोठी झाडं दिसायची, लांबवर पसरलेले डोंगर दिसायचे, कुठंतरी एखादं घर दिसायचं, नाहीतर छोटी मोठी हॉटेल, ढाबे अशाच गोष्टी मला रस्त्याच्या बाजूने बघायला मिळत होत्या. त्यानंतर मी पुन्हा झोपलो आणि बघता बघता मला चांगलाच डुलका लागला आणि अचानक गाडीला एक हिसका बसला आणि गाडी थांबली. तशी कंडक्टरनी पण बेल मारलेली होती. तसा मी पटकन जागा झालो आणि नेमकं गाडी का थांबली हे बघायला लागलो. तसं माझ्या लक्षात आलं की गाडी एका ढाब्यासमोर थांबलेली होती आणि कंडक्टर गाडीतून खाली उतरून शिट्टी वाजवत वाजवत गाडी रिव्हर्स घेऊन पार्किंग करायला मदत करत होता. ड्रायव्हरने आता गाडी व्यवस्थित पार्क केली आणि कंडक्टर पुन्हा गाडीमध्ये आला आणि कंडक्टर सगळ्यांना म्हणाला, गाडी जेवणासाठी अर्धा तास थांबणार आहे, ज्यांना जेवायचं आहे त्यांनी जेवण करून घ्या. तसे गाडीतले 7-8 प्रवासी आळोखे पिळोखे देत उठले आणि गाडीमधून बाहेर पडले. तरी पण 7-8 प्रवासी गाडीमध्ये झोपलेलेच होते. आता तसं मी पण जेवणार नव्हतो, कारण आता एक अर्ध्या पाऊण तासातच मी समीरच्या घरी जाणार होतो आणि तिथं आमची जेवणाची सोय पण केलेली होती. पण अचानकच माझं पोट मला बिघडल्यासारखं वाटलं आणि मला बऱ्याच वेळा प्रवासात असं पोट बिघडण्याचा प्रॉब्लेम व्हायचा. त्यामुळं मी कधीही प्रवास करताना काहीही खात नसायचो. पण आज घरातून निघताना आईनं मुद्दामून पोहे करून दिलेले होते, कारण मला पोचायला खूपच उशीर लागणार होता आणि ते पोहे खाल्ल्यामुळं कदाचित माझं पोट बिघडलेलं असावं आणि मला आता टॉयलेटला जावं लागणार होतं. म्हणून मी आता गाडीतून खाली उतरलो. आमच्या एसटीच्या शेजारी अजून 2 एसट्या उभ्या होत्या. एसटींच्या पलीकडे 2 ट्रॅव्हल्स पण उभ्या होत्या. तसा तो ढाबा एवढा काही मोठा नव्हता, छोटासाच होता. ढाब्याच्या पुढच्या बाजूला चहाचा स्टॉल होता आणि तिथं नाश्त्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी होत्या. काही लोक चहा पित होती, तर काही लोक नाश्ता सेंटरवर वडापाव, समोसा, कचोरी असा अल्पोपहार करत होते. आणि जी जेवण करणारी लोक आहेत ती ढाब्याच्या आतमधल्या बाजूला बसलेली होती. आता मी त्या ढाब्याच्या काउंटरवर गेलो आणि त्या काउंटरवरच्या पोराला विचारलं, दादा इथं टॉयलेट कुठं आहे? तसं त्यानं मला बोटानेच इशारा करून ढाब्याच्या पलीकडल्या बाजूला असलेलं ते टॉयलेट दाखवलं. तसं मी त्या टॉयलेटच्या दिशेने गेलो आणि जसं मी त्या टॉयलेटचा दरवाजा उघडून आतमध्ये गेलो तशी तिथली ती गलिच्छ अवस्था बघून त्या टॉयलेटमध्ये बसण्याची माझी इच्छाच मेली. ते टॉयलेट अतिशय गलिच्छ आणि अतिशय घाणेरडं होतं. मी पुन्हा तसाच त्या टॉयलेटमध्ये न जाताच तिथूनच परत आलो आणि पुन्हा मी ठरवलं की टॉयलेटमध्ये जाण्यापेक्षा ढाब्याच्या आसपास मोकळ्या जागेतच कुठंतरी टॉयलेटला जावं. पोटात खूपच कळ यायला लागलेली होती. म्हणून मी पटकन त्या ढाब्याच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या एका बॉक्सजवळ गेलो. त्यामध्ये बऱ्याचशा मोकळ्या बाटल्या होत्या. त्यातली एक मोकळी बाटली मी घेतली आणि ती बाटली घेऊन मी ढाब्याच्या बाजूने त्याच्या मागच्या बाजूला गेलो. तर मागच्या बाजूला मला बरंचसं मोकळं शेत दिसत होतं आणि असंच मी बराचसा लांब गेलो आणि त्या ठिकाणी मला थोडीशी झुडपं दिसली. तसं मी लगबगीने त्या झुडपांमध्ये शिरलो आणि मी तिथंच टॉयलेटला बसलो. आता मी तिथं टॉयलेटला बसलेलो असताना अचानक मला एक विचित्र आवाज आला. क्षणभर तो आवाज माझ्या कानावर पडला, पण पुन्हा मात्र मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण पुन्हा तोच आवाज माझ्या कानावर आला. तसं मी पुन्हा एकदा दचकलो, कारण तो आवाज एका बाईचा होता, कोणीतरी रडत असल्यासारखा. तसं मी दचकून इकडं तिकडं बघायला लागलो आणि पटकन मी माझं टॉयलेट उरकून पुन्हा परत जायला निघालो. आणि जसं मी परतीची वाट पकडणार तसं पुन्हा एकदा एका बाईचा जोरजोराने रडलेला आवाज मला यायला लागला. पण खरं तर एवढ्या रात्री अशा अनोळख्या ठिकाणी एखाद्या बाईचा आवाज येणं
हे सुद्धा खूप विचित्र होतं. पण माझं मन मला सांगत होतं की त्या बाईला मदत कर. म्हणून मी आता त्या आवाजाच्या दिशेने पुढं पुढं चाललो. तो आवाज मी टॉयलेटला बसलेल्या त्या छोट्या झुडपाच्या पलीकडच्या बाजूनेच येत होता. मी आता त्या झुडपातून वाट काढत पुढच्या बाजूला गेलो आणि मी माझ्या मोबाईलचा टॉर्च लावून बघायला लागलो. तसं मला समोर एक बाई खाली जमिनीवर बसून रडायला लागलेली दिसली. ती आपल्या दोन्ही पायामध्ये डोकं खुपसून हमसून हमसून रडत होती. तसं मी त्या बाईच्या थोडंसं जवळ गेलो आणि तिला मी विचारलं, मावशी, काय झाले तुम्हाला? तुम्ही का रडताय? तसं तिनं झटकन वर मान करून माझ्याकडे बघितलं. तिच्या एकंदरीत पेहरावावरनं ती चांगल्या घरातली वाटत होती. अंगावर काळ्या रंगाची चांगली साडी होती. चेहरा मेकअप केल्यासारखा पांढरा फटक दिसत होता. कपाळावर एकदम मोठी लाल भडक टिकली लावलेली होती. हातामध्ये भरपूर मनगटापर्यंत बांगड्या भरलेल्या होत्या. आता जसं मी त्या बाईला विचारलं तसं ती उठून उभी राहिली आणि ती मला म्हणाली, माझा नवरा खूपच आजारी आहे हो. माझ्या घरात माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मला त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. प्लीज तुम्ही मला मदत कराल का? तसं मी घड्याळात बघितलं. अजून पण माझ्याकडे 10 मिनटं होती आणि मी ज्या ठिकाणी होतो तिथून ढाबा एकदम दृष्टिक्षेपामध्ये होता. त्याच्यामुळं मला वाटलं की हिला पटकन मदत करून पुन्हा आपण आपल्या एसटीपर्यंत जाऊ शकतो. आणि मी त्या बाईला विचारलं, कुठं आहे तुमचा नवरा? तसं ती म्हणाली, इथे जवळच आहे, या तुम्ही माझ्या मागं. तसं मी तिच्या मागोमाग चालायला लागलो आणि ती आता हळूहळू मला एका वेगळ्याच रस्त्याने ढाब्याच्या एकदम विरोधी बाजूला एका अनोळखी जागेकडे घेऊन चालली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला एक विचित्र दृश्य दिसलं. समोर एक हातगाडी लावलेली होती. हातगाडी म्हणजे 2 चाकाची गाडी, ज्याला पुढून एक माणूस आपल्या दोन्ही हाताने ओढू शकत होता अशी गाडी. आणि त्या हातगाडीवर एक माणूस झोपलेला होता आणि त्याचं पोट पण बऱ्यापैकी फुगलेलं होतं. तसं मी त्या हातगाडीवर झोपवलेल्या त्या माणसाच्या जवळ गेलो आणि त्याला उठवायचा प्रयत्न करायला लागलो, पण तो उठतच नव्हता. तसं माझ्या मनात शंकेची पाल चुकली. मी त्या माणसाच्या शरीराला स्पर्श केला तर त्याचं शरीर मला एकदम थंड लागलं, एकदम बर्फासारखं. मी त्याच्या नाकाजवळ माझा हात नेऊन त्याचा श्वास चालू आहे का हे चेक केलं. तसं माझ्या लक्षात आलं की त्याचा श्वासोच्छ्वास पूर्णपणे बंद होता, म्हणजे तो पुरुष मेलेला होता. तसं मला एक धक्काच बसला. मी खूपच घाबरलो. मला वाटायला लागलं मी या कुठल्या लफड्यामध्ये अडकलो. कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि या बाईसोबत मी इथं आलो. पण त्या एकट्या बाईला असं सोडून जाणं पण मला योग्य वाटत नव्हतं. तशी ती बाई मला म्हणायला लागली, अहो मला मदत करा ना, ही गाडी मला हायवेपर्यंत न्यायची आहे. मी एकटी किती ओढणार आहे? खरं तर मी भीतीने अर्धा गर्भगडीत झालेलो होतो, कारण माझ्यासमोर एका माणसाचं प्रेत होतं आणि एका प्रेताला अशा अंधाऱ्या रात्री ओढत घेऊन जाणं याची कल्पना केली तरच तुम्हाला या घटनेचं गांभीर्य लक्षात येईल. माझं डोकंच चालत नव्हतं की काय करावं. पण शेवटी माझ्यातली माणुसकी जिंकली आणि मी तिला मदत करायचं ठरवलं आणि मी ती हातगाडी पुढच्या बाजूने पकडली आणि मी जोरजोराने ताकद लावून ती हातगाडी ओढायला लागलो. ती बाई आता माझ्या मागोमाग चालत होती. अचानकच मला जाणवायला लागलं की हातगाडीवरचं ओझं हळूहळू खूपच वाढायला लागलं आणि मी हे जाणून घेण्यासाठी मागं वळून बघितलं. तसं माझ्या लक्षात आलं की त्या हातगाडीवर झोपवलेल्या त्या प्रेताचं पोट खूपच जास्त प्रमाणात फुगलेलं होतं आणि ते आता एवढं फुगलेलं होतं की मला वाटायला लागलं की ते आता फुटतंय की काय. तशी ती बाई माझ्या मागच होती आणि ती मला म्हणायला लागली, अहो पटकन चला ना, ह्यांचं पोट बघा ना किती फुगायला लागले. पण मला माहीतच होतं की ही व्यक्ती मेलेली. माझी पण दमछाक झालेली होती, कारण गाडीवरच्या त्या धुडाचं वजन खूपच वाढलेलं होतं. तसं मी तिथंच 2 मिनटं थांबलो आणि त्या बाईला म्हणालो, बाई, तुमचा नवरा गेलेला आहे, तो आता या जगात नाही.
त्याच्यामुळं गडबड करून काहीच उपयोग नाही आणि याला इथून तुम्ही कुठंच घेऊन जाऊ नका. तुम्ही तुमच्या घरची माणसं बोलवून यांचा अंतिम संस्कार करा. आणि मी हातगाडी खाली टेकवून पुन्हा पुढं चालायला लागलो. तसं मला मागून कोणीतरी हसलेला आवाज आला. तो त्या बाईच्याच हसण्याचा आवाज होता. तसं मला खूपच आश्चर्य वाटलं की नवरा मेला हे ऐकल्यानंतर त्या बाईनं खरं तर रडायला पाहिजे होतं, पण ती हसते का तेच मला कळत नव्हतं. तिचं हसणं खूपच विचित्र होतं. तसं मी दचकून तिच्याकडे मागं वळून बघितलं. तसा त्या बाईचा अवतार पूर्णपणे बदललेला होता. मगाशी चापून चोपून विंचरलेले केस आता एकदम विस्कटलेले होते. अंगावरची चांगली साडी आता एकदम फाटलेली दिसत होती. मगाशीचा मेकअप केलेला चेहरा एकदम विक्षिप्त आणि रक्ताळलेला दिसत होता. तसं मला एकदम धक्काच बसला. भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून दौडत गेली. माझं शरीर भीतीने एकदम थंडगार पडलं. हातपाय लटलट कापायला लागले आणि माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी विचित्र आहे. ती बाई आता खूपच मोठ्याने हसायला लागली होती. मी आता पुन्हा पुढं बघून पुढच्या दिशेने चालायला लागलो. तसं ती बाई मागून मला बोलायला लागली. काय म्हणालास? माझा नवरा मेलाय म्हणून? तो आत्ता नाही, त्याला मरून 10 वर्ष झाली आणि मला मरून पण 10 वर्ष झाली. आता त्या बाईचा हा गोड आवाज ऐकून माझ्या सगळं प्रकरण लक्षात आलं. भीतीनं माझी बोबडीच वळली. मला आता धड चालताही येत नव्हतं. माझ्या पायातलं अवसान गळून पडलं होतं. हृदयाची धडधड एवढी वाढली होती की माझ्या काळजाचे ठोके मला स्पष्ट ऐकू यायला लागले होते. पण त्याही अवस्थेत मी जोरजोराने पळायचा प्रयत्न करायला लागलो. भीतीनं माझे पाय एकमेकात अडकायला लागले आणि एकदा दोनदा मी पायात पाय अडकून पडलो सुद्धा. पण जीवाच्या आकांताने मी पुढं पळतच राहिलो. पण मी किती जरी पळालो तरी तो ढाबा माझ्या काही जवळच येत नव्हता. माझ्याबरोबर काय होत होतं हे मलाच कळत नव्हतं. आणि अचानकच माझ्या नास्तिक मनामध्ये देवाविषयी भक्ती जागी झाली आणि मी माझे डोळे घट्ट झाकून देवाचा धावा करायला लागलो. मी दत्तगुरूच्या नावाचं नामस्मरण करायला लागलो. स्वामी समर्थाच्या नावाचं नामस्मरण करायला लागलो आणि हे नाव घेतच मी माझे डोळे उघडून जोरजोराने पळायला लागलो. आणि काय आश्चर्य, जसं मी देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली तसं माझ्या मागचा तो येणारा बाईचा आवाज हळूहळू माझ्यापासून लांब चालला आणि तो ढाबा हळूहळू माझ्या जवळ यायला लागला. जीवाच्या आकांताने पळत मी 5च मिनिटात तो ढाबा गाठला. धापा टाकत टाकतच मी माझ्या एसटीजवळ गेलो. खरं तर एसटीमधले सगळे प्रवासी येऊन बसलेले होते. जसं मला कंडक्टरने बघितलं तसं ते मला ओरडायला लागले, अहो या ना पटकन, तुमच्यासाठी थांबलो. तसं मी धापा टाकत टाकतच गाडीमध्ये चढलो. आता एसटीत बसल्यानंतर माझी भीती बऱ्यापैकी कमी झालेली होती. त्यानंतर जवळजवळ एका तासाभराने मी गगनबावड्याला पोचलो. तिथं माझा मित्र समीर मला घ्यायला पण आला होता. घरी गेल्यानंतर माझी अवस्था बघून ते माझी विचारपूस करायला लागले. तसं मी त्या सगळ्यांना माझ्यासोबत घडलेली घटना सांगितली. तसं समीरनं मला सांगितलं, श्रीकांत, ही तुझी सांगली नाही, हे कोकण आहे. इथलं वातावरण रात्री खूपच भयानक असतं. जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते खरंच असेल असं नसतं. त्यासाठी कोकणामध्ये आम्ही कुणीच रात्रीचं बाहेर पडत नाही.